अजितदादा यांनी महिला अधिकारी यांना झापले ही चुकीची बातमी. आनंद परांजपे. IPS अधिकारी उपमुख्यमंत्री अजितदादा कोण असे विचारत असेल तर चुकीचे. शेतकऱ्यांची बाजू ऐकणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत थांबवावे अशी मागणी होती. गावातील शेतकरी तहसीलदारांच्या कारवाईविरुद्ध एकवटले होते. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत कारवाई थांबवावी असे निर्देश दिले होते. कार्यकर्ता चुकत असेल तर त्यावर कारवाई करा असा त्यांचा स्वच्छ स्वभाव आहे. DYSP अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते. त्यावेळेला DYSP अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे. माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी. तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज, त्या शेतकऱ्यांचा आवाज, त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात. कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत. केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते. पण हे देखील चुकीचं आहे. DYSP स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही. गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते. कुठेही वरिष्ठ DYSP असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही.